नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आरती ही मुक्ताची माफी मागत बोलू लागते, मॅम मला खरंच माफ करा. मी हे सगळं काही माझ्यामुळे तुम्हाला सहन करावं लागलं. तरी मुक्ता बोलते, नाही आरती, तुझी काहीच चूक नाही आहे. अगं तुझ्या जागी मी जरी असते ना तरी तेच केलं असतं. कारण कोणत्याही बाबतीत आपण सगळ्यात पहिला आपल्या फॅमिलीचा विचार करतो. तूही तेच केलं आहेस आणि खरं तर मीच तुझी माफी मागते आणि तुला थँक्यू बोलते. कारण तू जर यांना मदत केली नसतीस ना तर हे कधी शक्यच झालं नसतं. तू सगळी काही यांना मदत करायला तयार झालीस. हे सगळं सहन करत असतानासुद्धा खरंच थँक्यू. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. त्यावेळी आरती बोलू लागते, नाही मॅम, माझे उपकार मानून तुम्ही मला लाजवू नका. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही खरंच खूप लकी आहात की तुम्हाला सागर सरांसारखा नवरा मिळाला. तरी मुक्ताही सागरजवळ पाहू लागते. त्यावेळी आरती बोलू लागते, खरंच मॅम, कारण एखाद्या नवऱ्याला आपल्या बायकोबद्दल असं काही समजलं असतं तर त्याने कधीच तिच्यावर अविश्वास दाखवला होता. पण सरांनी तसं केलं नाही. एवढं सगळं समोर येऊनसुद्धा त्यांचा तुमच्यावर ठाम विश्वास होता, तेव्हाही आणि आजही. त्यावेळी मुक्ताच्या वडिलांना स्वतःचीच लाज वाटू लागते. त्यावेळी आरती बोलू लागते, कारण मी त्यांना जवळून पाहिलं आहे की त्यांचा तुमच्यावर किती विश्वास आहे आणि तितकंच प्रेमही आहे. त्यामुळे खरंच तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला सागर सरांसारखा नवरा मिळाला. त्यावेळी मुक्ताची आईही शांत असते. त्यावेळी आरती बोलू लागते, चालेल, मी आता येते आणि खरंच माफ करा मला हां. त्यावेळी सागर बोलतो, आरती, मी तुला आता एक गोष्ट सांगतो. तुझ्या आईचं ऑपरेशन होईपर्यंत त्याच्या सगळ्या आजारपणाचा खर्च हा मी स्वतः करणार आहे. त्यावेळी आरती बोलू लागते, सर, खरंच थँक्यू. तुमचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्यावेळी सागर बोलतो, असं काही नाही आहे आरती, तू आमच्यासाठी जे काही केलंस तेही खूप मोलाचं आहे. त्यावेळी आरती बोलते, नाही, माझ्यासाठी माझी आई खूप महत्त्वाची आहे आणि तिचा आजार पण. त्यावेळी सागर बोलतो, मी नक्की सगळं करेन, तू नको घाबरूस. त्यावेळी आरती निघून जाते. त्यावेळी सागरजवळ मुक्ता अभिमानाने पाहू लागते, तर सागरही मुक्ताजवळ प्रेमाने पाहत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं स्वाती ही रूममध्ये अंधार करून विचार करत बसलेली असते. त्यावेळी इंदिराताई येतात आणि बोलू लागतात, स्वाती, अगं अशी का बसली आहेस आणि असा अंधार करून का बसली आहेस? मला माहिती आहे स्वाती, तू हे सगळं सहन करते आहेस, पण मी तरी काय करू सांग ना. पण रडून काहीच उपयोग होणार नाही पोरी. मला माहिती आहे यावर मार्ग काढायला हवा, पण मी तरी काहीच करू शकत नाही आहे. कारण हे सगळं आता मला सागरशी बोलावं लागेल. त्यावेळी स्वाती बोलू लागते, त्याचा काहीच उपयोग होणार नाही मम्मी, त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं आहे. त्यावेळी इंदिराताई बोलतात, नाही, मी सागरशी बोलेन आणि आपण यावर नक्कीच मार्ग काढू. आपलेच दात आणि आपलेच ओठ, त्यामुळे मलाही काही बोलता येत नाही. त्यावेळी इंदिराताई तिला बोलू लागतात, अशी शांत बसू नकोस, चल ना बाहेर. त्यावेळी स्वाती बोलू लागते, नाही मम्मी, मला बाहेर यायचं नाही आहे, प्लीज मला एकटीला राहू दे. त्यावेळी इंदिराताई तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र स्वाती हात जोडून बोलू लागते, मम्मी, तू इथून निघून जा, मला एकटीला थोडा वेळ शांत बसून देत. त्यावेळी इंदिराताईंनाही खूप वाईट वाटू लागतं आणि इंदिराताईही रडत तिथून निघून जातात आणि स्वातीजवळ पुन्हा एकदा मागे वळून पाहतात. त्यावेळी स्वाती मात्र खूप रडत असते. तिला सगळ्या घडलेल्या प्रसंगाचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिचा अजूनही कार्तिकवर तेवढाच विश्वास असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंदिराताई ह्या खूप चिडचिड करत असतात. त्यावेळी बापू त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात. मात्र इंदिराताई चहा घेत नाहीत. त्यावेळी सागरही तिथेच असतो. त्यावेळी इंदिराताई बोलतात, घरचा विषय घरीच संपवायचा टाकून ही सगळी इज्जत वेशीला टांगायला निघायलास काय गरज होती का? अरे माझ्या पोरीचा सुखाचा संसार तुझ्या ह्या बायकोला बघवतच नव्हता. तिला पहिल्यापासूनच स्वातीचा सुखाचा संसार नको होता. त्यावेळी बापू बोलू लागतात, पुन्हा तेच? त्यावेळी सागरही बोलतो, अजूनही मुक्तांवरच अन्याय झाला तरी तुला तेच वाटते का? त्यांनाच तू दोषी ठरवतेस का? त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं आणि हे सगळं काही मी केलं आहे. कार्तिकला जेलमध्ये मी टाकलं आहे, त्यामुळे त्यांना जबाबदार धरायची तुला काहीच गरज नाही आहे. त्यावेळी इंदिराताई बोलू लागतात, घे, अजूनही तू तिचीच बाजू घे. एक लक्षात ठेव, मी तिला कधीही माफ करणार नाही. त्यावेळी बापू बोलतात, काय चाललं आहे गं इंद्रे तुझं हे? अगं तू एवढा नालायक माणूस, त्याच्यात तोंडून तू सगळं ऐकलंस तरी तुझा त्याच्यावरच विश्वास आहे अजूनही का? इंदिराताई बोलू लागतात, नाही, ती पोरगी माझं घर मोडायला निघाली. आधी लकीला माझ्यापासून सगळ्यांपासून तोडण्याचा प्रयत्न केला आणि आज स्वातीचा संसार उद्ध्वस्त केला. ती पोरगी कधीच सुखी होणार नाही. तरी बापू चिडतात आणि बोलू लागतात, काय बोलतेस इंद्रा हे? अगं जे बोलतेस ना ते विचार करून बोल जरा. अगं त्या जागी तुझी मुलगी असती तर तू हेच बोलली असतीस का? अगं मुक्तासुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि असा विचार कर, जर मुक्ता तुझी मुलगी असती तर तू काय केलं असतंस? त्यावेळी इंदिराताई बोलू लागतात, हा विषय मी घराच्या बाहेर नेऊन गेलीच नसते, एवढा तमाशा केलाच नसता. तरी बापूच बोलतात, हे तुझं बोलण्याचं वाक्य आहे इंद्रा, त्या जागी तुझी मुलगी असतीस ना तर तू हेच केलं असतंस.
त्यावेळी सागरला इंद्राताई बोलू लागतात, पण त्या मुलीने माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त केला आहे. त्यावेळी सागरलाही खूप राग आलेला असतो. त्यावेळी इंद्राताई मुक्ताला खूप काही बोलू लागतात. त्यावेळी सागर बोलतो, बस झालं मम्मी, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं, पण एक लक्षात ठेव, जशी ती तुझी मुलगी आहे ना तशीच ती माझीही बहीण आहे. हे जे काही माझ्या बहिणीच्या बाबतीत घडलं आहे ना ते बघून मलाही खूप वाईट वाटते. पण एक लक्षात ठेव की असा नवरा असण्यापेक्षा माझी बहीण एकटी राहिली तरी चालेल, कारण मी तिला सांभाळायला समर्थ आहे. त्यावेळी सागरचं हे बोलणं ऐकून इंद्राताई सागरजवळ पाहू लागतात. बापू हे इंद्राताईला बोलू लागतात, बरोबर आहे सागरचं, कारण असा घाणेरडा माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यात असण्यापेक्षा नसला तरी चालेल. अगं, ज्या सुनबाईने आपल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याला मदत केली त्याच माणसाने आपल्या सुनबाईवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. सागरलाही हे सगळं आठवून खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मीही काही मुक्ताला बोलू लागते, खरं तर तुझंच चुकलं ताई. ज्यावेळी त्या माणसाने पहिल्यांदा तुला हात लावला ना त्याचवेळी त्याचा एक हात तोडून दुसऱ्या हातात द्यायला हवा होतास, म्हणजे त्या माणसाला कळालं असतं आणि पुन्हा त्याने हात लावायची हिंमतही केली नसती. खरं तर डोळे वर करूनही पाहिलं नसतं आणि अशा माणसाला पोलिसात द्यायला हवी होतीस, पण नाही, तू तसं केलं नाहीस. त्यावेळी मुक्ता बोलू लागते, पण या माणसांची हिंमतच कशी होती. खरं तर शत्रूच्या बाबतीतही असं कधी घडायला नको. आजही हे सगळं आठवलं ना की खरंच किळसवाणी वाटतं आणि मुक्ताला हे सगळं आठवून खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे पाहायला मिळतं, बापू बोलू लागतात, मला तर त्या माणसाची आता कीव येते. त्या कार्तिकचं तोंड पाहायची सुद्धा माझी इच्छा नाही आहे. त्याने माझ्या सुनबाई विरुद्ध एवढं सगळं केलं आहे ना की त्याने मेसेज दाखवले म्हणून सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, नाहीतर माझा त्याच्यावर काडी मात्रही विश्वास नव्हता. तरी ते सागरला बोलू लागतात, सागर, खरंच तुझा ना मला कौतुक वाटते, अभिमान वाटतोय, कारण तू सुनबाईवर अविश्वास दाखवला नाहीस, तू डगमगला नाहीस, त्यांच्यावर विश्वास दाखवलास. त्यावेळी इंद्राताई बोलू लागतात, तुम्ही कितीही कौतुक करा तुमच्या सुनेचं, पण मला माझ्या सुनेचं अजिबात कौतुक नाही आहे, कारण तिने माझ्या मुलीचा संसार मोडला आहे, हे मी कधीच विसरू शकत नाही. तरी बापूही इंद्राताईंना समजावण्याचा प्रयत्न करतात, मात्र इंद्राताई काही समजून घेत नसतात. तेवढ्यांना एवढंच माहीत असतं की काही झालं तरी माझा कार्तिकवर विश्वास. तरी इंद्राताईंना बापू बोलू लागतात, अजूनही तुझा विश्वास आहे का त्या कार्तिकवर. तितक्यातच मिहीर येतो. ते मिहीर बोलू लागतो, दादूस हे काय झालं आहे, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. तरी इंद्राताई बोलू लागतात, बघा आता याला कळालं म्हणजे आता सगळ्या जगाला कळणार, आणि या पोरीने तर आता आपल्याला कुठे तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही आहे. त्यावेळी सागर बोलू लागतो, मम्मी तू हे काय बोलते सांग ना. त्यावेळी इंद्राताई बोलू लागतात, आता स्वातीचं माझ्या कसं होणार ना मलाच समजत नाही आहे, माझ्या स्वातीच्या आयुष्याची वाट लागली. असं बोलून इंद्राताई तिथून निघून जातात. त्यावेळी सागर बोलू लागतो की अतिविश्वास ठेवला ना की सावरायला अशी वेळच लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सई ही मुक्ताला बोलू लागते, मुक्ताई आता आपण पप्पांच्या घरी कधी जायचं आहे. मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. तरी सई पुन्हा एकदा विचारते, मुक्ताई आपण पप्पांच्या घरी कधी जायचं आहे सांग ना. तितक्यातच तिथे सागर येतो आणि सईला बोलू लागतो, आत्ता लगेच जायचं आहे पप्पांच्या घरी. ते ऐकून सई खूप खुश झालेली असते. तर सई बोलू लागते, पप्पा खरंच का, आत्ता आपण लगेच जायचं आहे का आपल्या घरी. त्यावेळी सईला सागर बोलू लागतो, हो बेटा. तर मीही काय ही सईला बोलू लागते, सई चल आपण बोक्यासोबत खेळूया. असं बोलून तिथून सईला घेऊन जाते. त्यावेळी सागर मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता आता सगळं काही नीट झालं आहे, चला ना आपल्या घरी. त्यावेळी मुक्ताही सागरला बोलू लागते, सागर जे काही तुम्ही माझ्यासाठी केलं त्यासाठी खरंच थँक्यू. तुम्ही माझा खरेपणा सगळ्यांसमोर मांडलात, त्यासाठी मी खरंच तुमची आभारी आहे, पण मी घरी नाही येऊ शकत. त्यावेळी सागर बोलतो, काय झालं आता, काय प्रॉब्लेम आहे. मी मुक्ताही सागरला बोलू लागते, तुम्ही सगळं सिद्ध केलात तरी मम्मींचा आणि स्वातीताईंचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. त्यांना अजूनही मीच चुकीची वाटते आणि मी जर त्यांच्या समोर आली तर त्यांची अजून चिडचिड होईल. त्यापेक्षा तुम्ही मला आग्रह नका करू. तितक्यातच स्वाती येते आणि बोलू लागते, बरोबर बोलते मुक्ता, कारण तिचं पण बरोबर आहे, मी इथे यावं आणि तिची हात जोडून माफी मागावी असंच तिला वाटत असेल ना, आणि म्हणूनच ती नकार देत असेल यायला. तरी मुक्ताही सागरजवळ पाहू लागते. तर तितक्यातच स्वातीही मुक्तासमोर हात जोडते आणि बोलू लागते, खरंच मी हात जोडते तुझ्यासमोर, कारण मला मोठ्या मनाने माफ कर. मीच तुला चुकीची समजत आली आणि एवढं सगळं खरं बाहेर आलं तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आज कार्तिक जेलमध्ये आहेत, ते त्यांची शिक्षा भोगत आहेत, आणि पण तू आम्हाला शिक्षा नको ना देऊस, प्लीज आपल्या घरी चल. स्वातीसोबत इंद्राताईसुद्धा आलेले असतात. त्यावेळी स्वाती ही मुक्ताला बोलू लागते, मुक्ता अगं मला मान्य आहे माझी चूक झाली, पण प्लीज याची शिक्षा तू सगळ्यांना नको देऊस, आपल्या घरातल्या प्रत्येकाला तू हवी आहेस, त्यामुळे प्लीज घरी चल. त्यावेळी इंद्राताईही बोलू लागतात, हो घरी चल. त्यावेळी मुक्ताची आई बोलू लागते, काय चाललं आहे हे, माझी मुलगी म्हणजे तुम्हाला खेळण्यातली बाहुली वाटते का, हवी तेव्हा वापरायची आणि हवं तेव्हा सोडून द्यायची. आणि इंद्राताई तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात, म्हणजे तुम्हाला नको असेल ना मुक्ता घरी. तेव्हा इंद्राताई बोलू लागतात, नाही असं काही नाही आहे, आमच्या सुनबाईलाच आम्ही नेण्यासाठी आलो आहोत.
असं बोलून इंद्राताईसुद्धा माधवीताईंच्या समोर हात जोडतात आणि बोलू लागतात, प्लीज मुक्ताला घरी पाठवा. मात्र माधवीताई काहीच बोलत नाही. तेव्हा इंद्राताई या मुक्ताजवळ येतात आणि बोलू लागतात, चल आपल्या घरी चल. तेव्हा मुक्ताही स्वातीजवळ आणि मम्मीजवळ पाहू लागते. तेव्हा स्वातीही मुक्ताला मिठी मारते आणि रागानेच तिला सगळं काही आठवू लागतं. तेव्हा स्वातीला हा कार्तिकचा फोन आलेला असतो आणि तेव्हा कार्तिकने स्वातीला सांगितलेलं असतं, स्वाती आता रडत बसायची वेळ नाही आहे, तर लढायची वेळ आहे. आता मी जसं सांगतोय तसं करायचं आहे. घरातल्यांना सगळ्यांना तू दाखवून द्यायचं आहे की तू नॉर्मल आहेस. तेव्हा स्वाती बोलते, हे सगळी वेळ तुमच्यावर मुक्तामुळे आली आहे. मी सोडणार नाही त्या मुक्ताला. तेव्हा कार्तिक बोलतो, नाही असं करून नाही चालणार. आपल्याला हे सगळं शांतपणे हँडल करावं लागेल, तरच आपला हेतू साध्य होऊ शकतो. त्यामुळे मी जसं सांगतोय ना तसंच स्वाती कर आणि मी इथे ठीक आहे. तू माझी काळजी नको करूस, पण मी सांगितल्याप्रमाणेच वाग. कार्तिकने सांगितल्याप्रमाणे स्वाती ही मुक्ताच्या घरी येऊन मुक्ताची माफी मागत असते आणि हे सगळं काही स्वाती सुडाच्या भावनेने करत असते. तरी इंद्राताई ही मुक्ताची माफी मागू लागतात आणि सर्वजण मुक्ताला घरी घेऊन येतात. घरी आल्यानंतर सर्वजण एकत्र बसतात आणि एक गेम खेळत असतात. त्या गेममध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी ओळखायच्या असतात. तेव्हा मिहिका आणि मीर समोर उभे असतात आणि कोमल त्यांना प्रश्न विचारत असते. तर कोमल प्रश्न विचारत असताना मिहिरला मात्र मिहिकाच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. मात्र मिहिकाला मिहिरबद्दल काही गोष्टी माहीत नसतात. तेव्हा मिहिर बोलतो, ठीक आहे, हिचं ठीक आहे, हिला जरी काही माझ्याबद्दल माहीत नसलं ना तरी चालेल, पण मला हिच्याबद्दल माहीत असायला हवं, नाहीतर ही तर माझा जीवच घेईल. त्यानंतर सर्वजण सागरला बोलू लागतात, आता दादूस तुझी वेळ आहे. मात्र सागर काही गेम खेळायला तयार नसतो. तवी मुक्ता बोलते, जा खेळा तुम्ही. तवी सागर तयार होतो. तवी मुक्तावहिनीची फेवरेट कलर कोणता असा सागरला पहिला प्रश्न विचारला जातो. मात्र सागर पटकन ग्रीन बोलतो. मात्र मुक्ताचा फेवरेट कलर हा बेबी पिंक असतो. तेव्हा सर्वजण बोलू लागतात, अरे दादूस जरा विचार करून तरी बोल ना. ते पुन्हा एकदा कोमल बोलते, मुक्तावहिनीची फेवरेट डिश कोणती. तेव्हा सागर बोलू लागतो, पुरणपोळी. मात्र मुक्ताची फेवरेट डिश ही मसाले भात असतो. तेव्हा सर्वजण मुक्तावर हसू लागतात. तेव्हा मुक्ताला सर्वजण बोलतात, मसाले भात. तेव्हा मुक्ता बोलते, हो, आमच्या गोखल्यांजवळ आम्हाला मसाले भात खूप आवडतो. त्यानंतर सर्वजण सागरला विचारतात की मुक्ताचं आवडतं ठिकाण कोणतं. मात्र सागरला याही प्रश्नाचं उत्तर येत नसतं. तेव्हा मुक्ताही सागरला या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी मदत करते. त्यावेळी सागर बोलतो, काश्मीर. त्यानंतर सागरला प्रश्न विचारला जातो की मुक्ताची फेवरेट डिश कोणती. त्यावेळी सागर बोलतो, सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर, कारण त्यांना वितळलेलं आईस्क्रीम आवडतं. मात्र तेही उत्तर चुकीचं असतं, कारण मुक्ताची फेवरेट डिश ही सीताफळ बासुंदी असते की लग्नामध्ये मेनू ठेवलेला असतो. त्यावेळी सागरला तो दिवस आठवू लागतो. तर सागर बोलू लागतो, हां ठीक आहे ठीक आहे, आठवली मला, लग्नातला दिवस आठवला. त्यावेळी मुक्ताही खूप लाजू लागते. त्यावेळी सागरही लाजूनच मुक्ताजवळ पाहू लागतो. तर मिहिर बोलू लागतो, हे प्रकरण फार 2 दिवसापर्यंत चालू होतं. त्यावेळी सागर बोलू लागतो, मिहिर आता समजलं मला, आता पुन्हा ते उगाळण्याची काही गरज नाही आहे, असं सागर हसतच बोलू लागतो आणि त्याला सगळे क्षण आठवू लागतात. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ताही सागरचं कौतुक करण्यासाठी सगळ्यांच्या समोर येते आणि बोलू लागते, मला यांच्याबद्दल काही बोलायचं आहे. त्यावेळी सर्वजण मुक्ताजवळ पाहू लागतात. तर मुक्ताही सागरचं कौतुक करत बोलते की खरंच मी खूप नशीबवान आहे की तू यांच्यासारखा नवरा मला मिळाला. माझ्या मनात काय चालू आहे, मी खुश कधी होते कधी होत नाही, हे सगळं काही यांना माहीत असतं. आजपर्यंत त्यांनी मला प्रत्येक क्षणाला माझी साथ दिली, प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. याबद्दल खरंच थँक्यू. त्यावेळी सागरही मुक्ताजवळ प्रेमाने पाहू लागतो. या सगळ्या गोष्टीचा स्वातीला मात्र राग येत असतो. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.